अखेर गोंदवले बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्राने ध्वजारोहण केलंच. आता तुम्ही म्हणाल अखेर केलं म्हणजे काय झालं, तर नक्कीच सगळा विषय तुम्हाला समजून सांगतो. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील हेच ते आरोग्य उपकेंद्र. आणि याच आरोग्य उपकेंद्रामध्ये 1 मे रोजी ध्वज फडकला नव्हता आणि त्यामुळं आपण आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून सत्य आणि निर्भीड बातमी दाखवली होती. मात्र त्यानंतर जेव्हा आपण बातमी दाखवली तेव्हा या ठिकाणचे आरोग्य अधिकारी असणारे डॉक्टर प्रथमेश डोंबे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिलेली होती. मात्र ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्याकडे चौकशी करतो असं सांगितलं. त्याला तब्बल 3 महिन्यांचा कालावधी गेला. मात्र या 3 महिन्यांच्या कालावधीत आपला आवाज न्यूजनं ही बातमी दिली म्हणून आपला आवाज न्यूजवरती खरं तर जिल्हाधिकारी सातारा आणि SP सातारा यांच्याकडं याबाबत लेखी पत्र गेलं. आणि ते पत्र कोणी दिलं? या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर समीना तांबोळे यांनी. खरं तर याबाबत आपण त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. ध्वजारोहण न करण्याचं कारणही विचारलं होतं. मात्र यावेळेला THO म्हणून जे प्रभारी डॉक्टर डोंबे होते त्यांनी संबंधित ठिकाणी ध्वजारोहण होणं अपेक्षित होतं असंही सांगितलं होतं. मात्र इथं ध्वजारोहण झालं नसल्याचा निर्भीड पुरावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता. पण त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र ज्यांनी ध्वजारोहण न करता देखील आमच्या न्यूज चॅनल लेखी पत्र देण्याचं धाडस दाखवलं त्यांनी मात्र आज या ठिकाणी आपण बघू शकता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. मग 1 मेला का साजरा केला गेला नाही असा प्रश्न आमचा त्यांना आहे. कारण 1 मेला सुद्धा साजरा होणं अपेक्षित होतं. मात्र यामध्ये ज्यांच्याकडे चार्ज होता त्यावेळेस तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा यांनी मात्र त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप आम्ही करतो आणि तो आरोप खराही आहे. त्याचबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे यांच्याकडे सुद्धा आपण पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यांनी सुद्धा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं. आज तर ध्वजारोहण केलंय, मग 1 मेला केलं नव्हतं त्याबद्दल तुम्ही काय कार्यवाही करणार? त्यामुळं आता कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही मागे पुढे पाहत नसतो. त्यामुळं सत्य आणि निर्भीड बातमी दाखवणं हाच आमचा हेतू आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.